नमस्कार. इनेक्स अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. 7 एप्रिल 2024 रोजी महाराष्ट्राची सेट परीक्षा कंडक्ट झाली होती. आता त्या परीक्षेचा निकाल कधी लागेल हा प्रश्न आपल्या सर्वांच्या मनामध्ये आहे. काही दिवसांपूर्वी आपण एक बातमी बघितली होती निकालासंदर्भात आणि त्यात असं म्हटलं होतं की महाराष्ट्र सेट 2024चा निकाल 31 मेपर्यंत लागण्याची शक्यता आहे. याच सर्व पार्श्वभूमीवर 14 मे 2024 रोजी मी सेट विभागाकडून निकालासंदर्भात माहिती घेतली आणि जी माहिती मला सेट विभागाकडून मिळाली तीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत शेअर करत आहे. तर सर्वात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न, 31 मेपर्यंत निकाल लागू शकतो का? तर याचं उत्तर आहे नाही. निकाल लागण्यासाठी पुन्हा मिनिमम 1.5 महिना लागेल अशी माहिती सेट विभागाकडून मिळालेली आहे. 14 मे 2024 रोजी मी ही माहिती घेतली होती आणि 14 मे 2024 पासून जर तुम्ही 1.5 महिना मोजला तर जवळजवळ मे आणि जून हे दोन्ही महिने संपतात. त्यामुळे निकाल हा जुलै महिन्यापर्यंत जाईल आणि जुलै महिन्यातच निकाल लागण्याची शक्यता आहे. मिनिमम निकालासाठी पुन्हा 1.5 महिना लागेल अशी माहिती सेट विभागाकडून मिळालेली आहे. आता आपण रिझल्ट प्रिपरेशनच्या काय काय स्टेप्स असतात ते एकदा बघूया आणि आता 2024मध्ये जी परीक्षा झाली होती तिचं स्टेटस काय आहे, म्हणजे ते कुठल्या स्टेपपर्यंत ते पोहोचलेलं आहे त्याच्यावर आपण चर्चा करूया. सर्वप्रथम 7 एप्रिल 2024 रोजी परीक्षा कंडक्ट झाली होती. त्यानंतर 30 एप्रिलला याची इंटरिम ॲन्सर की पब्लिश झाली. त्याच्यानंतर आपल्याला काही वेळ मिळाला होता, आपण काही प्रश्नांना चॅलेंज करू शकत होतो आणि 9 मेपर्यंत ही चॅलेंजिंगची प्रोसेस सुरू होती आणि त्याच्यानंतर ती प्रोसेससुद्धा बंद झाली. आता चॅलेंजिंगची प्रोसेस बंद झाल्यानंतर सेट विभागाला जे प्रश्न चॅलेंज झालेले आहेत त्याचं ॲनालिसिस करावं लागतं. त्याचं ॲनालिसिस म्हणजे आपल्याला माहीत आहे की सेट ही परीक्षा 32 विषयांमध्ये कंडक्ट केली जाते. तर नेमक्या कुठल्या विषयांचे प्रश्न चॅलेंज झालेले आहेत ते सेट विभाग ॲनालिसिस करतो. शक्यतो प्रत्येक विषयातून 1-2 तरी प्रश्न चॅलेंज होतोच. फक्त एखादा विषय असा असू शकतो की त्याच्यामध्ये एकही प्रश्न चॅलेंज झालेला नाही. शक्यतो सर्वच विषयामधून प्रश्न चॅलेंज होतात. मग ह्या सर्व 32 विषय आणि एक पेपर 1 असं जर पकडलं तर टोटल 33 जे पेपर कंडक्ट झाले होते याच्यामधून किती प्रश्न चॅलेंज झालेले आहेत त्याचं ॲनालिसिस केल्यानंतर रिस्पेक्टिव्ह सब्जेक्टसाठी सेट विभागाला एक एक्सपर्ट कमिटी तयार करावी लागते आणि ही थोडीशी टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे. कारण 1-2च व्यक्ती, 1-2च एक्सपर्ट सर्वच प्रश्न पडताळू शकत नाही. प्रत्येक सब्जेक्टचे डिफरंट एक्सपर्ट सेट विभागाला शोधावे लागतात आणि जवळपास 32 विषयामध्ये ही परीक्षा होती. त्याच्यामुळे ही थोडीशी टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे आणि सध्या आपली जी परीक्षा झाली होती ती सध्या ह्याच स्टेजला आहे. एक्सपर्ट कमिटीचं फॉर्मेशन सुरू आहे. एकदा एक्सपर्ट कमिटी रिस्पेक्टिव्ह सब्जेक्टसाठी तयार झाली की त्यांच्यासमोर विद्यार्थ्यांनी जे प्रश्न चॅलेंज केलेले आहेत ते मांडले जातात. त्याच्यानंतर त्याच्यावर अभ्यास करून एक फायनल डिसिजन घेतला जातो. विद्यार्थ्याचं एकतर चॅलेंज ॲक्सेप्ट होणार किंवा नाही होणार किंवा जे काही चेंजेस उत्तरामध्ये करायचे असतील ते सर्व एकदा फायनलाईज होतं आणि त्याच्यानंतर फायनल ॲन्सर की प्रिपेअर केली जाते. त्यानंतर सेट परीक्षा ही यावेळेस ऑफलाईन झाली होती आणि ऑफलाईन असल्यामुळे रिझल्ट प्रिपेअर करताना OMR स्कॅनिंग हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. बघा, यावेळेस जवळपास 1,09,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी पेपर दिला होता आणि प्रत्येक विद्यार्थ्याचे 2 पेपर असतात, पेपर 1 आणि पेपर 2. म्हणजे जवळजवळ 2,18,000 OMR ह्या सेट विभागाला स्कॅन कराव्या लागणार आहेत. ह्या सर्व गोष्टी मशीन सॉफ्टवेअरचा यूज करून केलं जातं, परंतु ह्या सर्व गोष्टी खूप केअरफुली कराव्या लागतात आणि जेव्हा हे सर्व OMR स्कॅन होतील तेव्हा एक डेटाशीट विद्यापीठाकडे तयार होईल. त्या डेटाशीटमध्ये आपला रोल नंबर, आपली सर्व डिटेल आणि आपल्याला फायनल ॲन्सर कीनुसार मिळालेले मार्क्स ह्या सर्वांची नोंद त्या डेटाशीटमध्ये असेल. एकदा ही डेटाशीट तयार झाली की त्यानंतर त्या डेटाशीटला थोडंसं रिस्ट्रक्चर करावं लागतं. रिस्ट्रक्चर म्हणजे विद्यार्थ्यांनी जो स्कोर झालेला आहे तर एक असेंडिंग ऑर्डर म्हणा, डिसेंडिंग ऑर्डर, म्हणजे कुठल्या विद्यार्थ्याला हायेस्ट स्कोर आहे, कुठल्या विद्यार्थ्याला म्हणजे हायेस्ट ते लोवेस्ट असं एक रिस्ट्रक्चर केलं जातं कॅटेगरीनुसार वगैरे. म्हणजे कट ऑफ तयार करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्याप्रमाणे हा जो डेटा आहे त्याला रिस्ट्रक्चर केलं जातं आणि एकदा हा फायनल डेटा तयार झाला
की मग कट ऑफ प्रिपरेशनची प्रोसेस सुरू होते आणि कट ऑफ फाइंड आउट करून रिझल्ट हा तयार केला जातो. एकदा हा रिझल्ट कम्प्लिटली तयार करून झाला की मग यू जी सीची भूमिका महत्त्वाची असते. ज्या पद्धतीने परीक्षा कंडक्ट करण्यासाठी यू जी सीची परमिशन घ्यावी लागते, त्याच पद्धतीने रिझल्ट तयार झाल्यानंतर रिझल्टसाठी पण यू जी सीचं अप्रूव्हल लागतं. जोपर्यंत यू जी सी रिझल्ट अप्रूव्ड करत नाही तेव्हापर्यंत रिझल्ट पब्लिश करता येत नाही. त्यामुळे एक सुकाणू समितीची बैठक होते. सुकाणू समिती म्हणजे महाराष्ट्र सेट परीक्षा कंडक्ट करण्यासाठी एक कमिटी बनवलेली असते, तिलाच सुकाणू कमिटी किंवा सुकाणू समिती म्हणतात. मग त्या समितीच्या बैठकीमध्ये हे अप्रूव्हलची प्रोसेस वगैरे कंप्लीट होते आणि एकदा यू जी सीकडून फायनल मान्यता मिळाली की मग रिझल्ट हा पब्लिश करता येतो आणि रिझल्टची पूर्ण प्रोसेससुद्धा इथे कंप्लीट होते आणि त्याच्यानंतर विद्यापीठाकडून रिझल्ट हा ऑनलाईन पद्धतीने पब्लिश होतो. आपण वेबसाईटवर रिझल्ट चेक करू शकतो. तर या सर्व स्टेप्स रिझल्ट पब्लिकेशनमध्ये, रिझल्ट तयार करण्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. ह्या सर्व झाल्यानंतरच आपल्याला आपला रिझल्ट मिळेल. जर प्रिव्हियस इयरचा आपण ट्रेंड बघितला तर जवळपास 100 दिवस म्हणजे एक 90 ते 100 दिवस हे रिझल्टसाठी लागतात. परंतु यावेळेस प्रोसेस थोडीशी फास्ट होती आणि एक बातमी पण आली की 31 मेपर्यंत रिझल्ट लागेल. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कुठंतरी होतं की लवकर यावेळेस रिझल्ट लागेल. जेव्हा सेट विभागासोबत मी यासंबंधी विचारणा केली तर सेट विभाग पण पूर्ण प्रयत्न करत आहे की लवकरात लवकर रिझल्ट त्यांच्याकडून लावण्यात येईल. परंतु ह्या सर्व प्रोसेस, जे फीडबॅकची प्रोसेस आहे, ह्या सगळ्या गोष्टी करायला थोडासा कालावधी लागतोच. त्याच्यामुळे त्यांच्याकडून पुन्हा मिनिमम 1.5 महिना तरी लागेल अशी माहिती मिळालेली आहे. प्रोसेस थोडीशी फास्ट असल्यामुळे रिझल्ट थोडा लवकर लागेल एवढं नक्की. म्हणजे जसं 90 ते 100 दिवसांचा कालावधी लागायचा तो थोडासा कमी होऊन जवळपास एक 80 ते 85 म्हणा किंवा 80 ते 82 दिवसानंतर हा निकाल लागेल. सध्यापर्यंत जी माहिती मिळत आहे आणि ज्या प्रोसेसमध्ये आपला रिझल्ट आहे त्यानुसार रिझल्ट हा जुलै महिन्याच्या सुरुवातीला लागण्याची शक्यता आहे. येणाऱ्या काळात रिझल्टविषयी पुन्हा जास्त डिटेल माहिती आपल्याला मिळेल. रिझल्ट संबंधी कुठलीही माहिती असेल तरी लवकरात लवकर तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा आम्ही प्रयत्न करू. इनेक्स अकॅडमीला आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल आपलं सर्वांचं खूप खूप आभार. धन्यवाद.